Hi guys, subscribe Education Hub channel and press bell icon to get next video notification. Hello students, welcome back. Now this is our second lecture and on work and energy science part 1 standard 9. In previous lecture we made discussion related to work only. We defined work, we calculated work when both means force and displacement are in the same direction, when both are not in the same direction, and with that we define units of work also. I advise you to go through that lecture at first and then continue with the second lecture. Now in this lecture we will going to discuss about types of work: positive work, negative work, zero work, with example how it is calculated, and when positive work is said to be done, when negative work is said to be done, when zero work is there, that condition will discuss. We'll discuss that with example. So let's discuss positive, negative and zero work. So where to think now? Think before you answer. Some examples are given to us, and in that examples you have to answer according to the question asked. Discuss the direction of force and displacement in each of the following cases. Some cases are given to you, and you have to just concentrate on direction of force and displacement in each of the example, because force is dependent on direction of force. Work is dependent on direction of force and displacement. Don't forget that. And that's why we are defined formula W is equal to Fs cos theta. Direction matters there. Direction वर ठरतं हे कसं आहे ते. फर्स्ट एक्झाम्पल, यू आर पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. ओके, आणि तुमच्याकडनं ते ढकललं जाते असं समजा. बघा, यू आर पुशिंग अ स्टॉल व्हेकल लाईक दिस. नाव हिअर म्हणजे तुम्ही समजा आता आपण गाडी इकडे ढकलतो आहे व्यक्ती म्हणून आपण म्हणू फोर्स इज गोईंग इन दिस फोर्स या दिशेने बघा, अँड डिस्प्लेसमेंट पण त्याच दिशेने झालं. गाडी ढकलली गेली असं पण मानूया. दोन कंडिशन इथे, गाडी ढकलली जाईल किंवा नाही जाणार. ओके, पण आपण ती नाही जाणार ही कंडिशन नंतर घेऊया. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन इज हिअर, पहिल्या कंडिशनमध्ये. दुसरं बघा, कॅचिंग अ बॉल विच युअर फ्रेंड इज थ्रोन टुवर्ड्स यू. आता तुम्ही बॉल कॅच करतायत. ओके, तुम्ही बॉल कॅच करतायत. आता या कंडिशनमध्ये डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट या ठिकाणी बघा कसं आहे. तुम्ही बॉल कॅच करतायत तर फोर्स या दिशेने, आता तुम्ही तुमच्या हाताने फोर्स लावला आहे समजा, तर तुम्ही या दिशेने फोर्स लावतात आणि डिस्प्लेसमेंट तुमचा हात तो बॉल इकडे ढकलतो. असा तुम्ही लावलेला फोर्स या दिशेने, तुम्ही बॉल कॅच करण्यासाठी असा फोर्स लावतायत आणि तो बॉल जेव्हा तुमच्या हातावर राहतो तेव्हा तो तुमच्या हाताचा डिस्प्लेसमेंट असं मागे करतो. येते लक्षात तुम्हाला? बॉलने तुमच्यावर लावलेल्या फोर्सची आपण चर्चा करतोय, त्याच्यामुळे तुमच्या हाताचं डिस्प्लेसमेंट काय झालं आहे, अपोजिट डायरेक्शन झालेलं आहे तुम्ही लावलेल्या फोर्समुळे. मीन्स हिअर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन व्हॉट, अपोजिट डायरेक्शन. दे आर इन अपोजिट डायरेक्शन. या पहिल्या कंडिशनमध्ये काय होतं ते, इट इज इन सेम डायरेक्शन. बघा, सेम डायरेक्शनमध्ये होतं. थर्ड, tying a stone at one end of the string and swinging the round by the other end of the string. म्हणजे असा तुम्ही तो दगड फिरवता गोफणीमध्ये सारखा. बघा या पद्धतीने. हिअर नाव तुम्ही हा दगड फिरवताय म्हणजे तुम्ही त्याला काय करतायत, या ठिकाणी यू आर अप्लाइंग फोर्स, यू आर पुलिंग इट टुवर्ड द सेंटर. दिस द डायरेक्शन ऑफ फोर्स टुवर्ड द सेंटर, असा तुम्ही त्याला आपल्याकडे ओढतायत. आणि now already we have discussed circular motion and direction of motion in circular motion. आठवा तुम्ही आपण शिकलेलो आहे इन फर्स्ट चॅप्टर, हाऊ टू फाइंड आउट डायरेक्शन ऑफ मोशन. आणि डायरेक्शन ऑफ मोशन काढताना आपल्याला काय करावं लागतं, त्या इन्स्टंटला त्या डायरेक्शन इथे परपेंडिक्युलर लागतं. सो हिअर इज द परपेंडिक्युलर. दिस इज डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे इथे डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट बघा, ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे. समजा हा स्टोन इथे आला, समजा या क्षणाला ही दोरी अशी इथे बघा हिअर. सो व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मोशन, परपेंडिक्युलर हिअर इन दिस वे. सपोज द स्टोन इज हिअर, असा ही दोरी इकडे आली समजा,
तो स्टोन डायरेक्शन ऑफ मोशन काय असणार आहे, अशी परपेंडिक्युलर इन दिस वे. तो स्टोन समजा इकडे आला समजा असा, तर डायरेक्शन ऑफ मोशन काय असणार, परपेंडिक्युलर. मीन्स ॲट एव्हरी इन्स्टंट डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर वॉट, परपेंडिक्युलर टू इच अदर. ते एकमेकाला लंब आहे, दे आर ॲट राईट अँगल्स टू इच अदर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस और क्लाइंबिंग अ ट्री. आता 3 एक्झाम्पल इथे दिले बघा. वेन यू आर वॉकिंग अप और डाऊन, किंवा याच्याऐवजी एक वेगळं उदाहरण घेतलं तरी चालणार. तुम्ही चेंडू खाली वरती फेकलेला आहे, यू आर थ्रोन अ बॉल अपवर्ड अँड बॉल इज फॉलिंग डाऊनवर्ड. चेंडू वरती जातो आहे, चेंडू वरती फेकलेला आहे आणि चेंडू खाली येतो आहे. या दोन्ही कंडिशन सारखंच आहे. इथे एक्झॅक्टली अपोजिट टू आहे. वेन यू आर वॉकिंग अप, बघा तुम्ही वरती जात आहे म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट वर आहे आणि तुमच्यावर ॲक्ट होणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स मात्र काय, खाली. म्हणजे तो असा लंब आहे, सो फोर्स इज ॲक्टिंग डाऊनवर्ड. किंवा चेंडू बघा, चेंडू वरती फेकला आहे तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट वर आहे आणि त्याला खाली ओढणार ग्रॅव्हिटेशनल फोर्स मात्र डाऊनवर्ड आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड आहे, अपोजिट आहे. वेन बॉल इज कमिंग डाऊन, दॅट टाइम डिस्प्लेसमेंट अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोथ आर ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे तुम्ही वेन यू आर क्लाइंबिंग द स्टेअर केस, डिस्प्लेसमेंट अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोथ आर ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. स्टेअर केसपेक्षा चेंडूचं उदाहरण जास्त योग्य राहील. वेन यू आर क्लाइंबिंग अ ट्री, जेव्हा तुम्ही झाडावर चढताय समजा, सो दॅट वे युअर डिस्प्लेसमेंट इज अपवर्ड अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वॉट, डाऊनवर्ड, अपोजिट टू इच अदर. येते लक्षात तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल, स्टॉपिंग द मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक. जर एखादी कार तुम्ही थांबवत आहे बघा, कार इज मुव्हिंग and brakes are applied. Now direction of motion of the car, displacement is direction, and when brakes are applied, frictional force is developed and this frictional force is opposite the direction of motion. Opposite मध्ये असतं. Already we know that frictional force is in the opposite direction. Okay, so we can categorize now the examples here in different way. पहिलं, in which condition direction of force and direction of displacement are the same? I think example 1 जे होतं ते, अँड एक्झाम्पल काय ते, एक मिनिट मी एक्झाम्पल इथे बघतोय. एक्झाम्पल विच वन, थर्ड, क्लाइंबिंग डाऊन द स्टेअरकेस. एक्झाम्पल 4 मधलं क्लाइंबिंग डाऊन किंवा काय म्हटलं होतं त्यांनी, वॉकिंग डाऊन द स्टेअरकेस. वॉकिंग डाऊन स्टेअर्स हे एक्झाम्पल, आणि पुशिंग अ कार, पुशिंग अ व्हेकल. These 2 examples, in both of these examples, force and displacement are in same direction. म्हणजे direction and force and displacement is same. Direction of force and displacement are opposite to each other. Example, catching of the ball. Example 2. Catching ball, and example 4. First, example force, climbing or walking up stairs, climbing tree. In both this case, force is acting downward and displacement vertically upward. काही असेल, vertically upward एखादा असेल, दुसरा त्याच्या अपोजिट असणारे. बोथ आर अपोजिट टू इच अदर. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. अँड अगेन वन एक्झाम्पल इज देअर, स्टॉपिंग कार. एक्झाम्पल 5, स्टॉपिंग कार. by moving car by applying brakes. These 3 examples are of they saying that the force and displacement are opposite direction, and last one, direction of force and displacement are perpendicular to each other. That stone is moving in circular orbit.
इन दॅट केस म्हणजे तुम्ही जे मी शॉर्टकटमध्ये ते एक्झाम्पल आहे दॅट एक्झाम्पल 3 means all these 3 examples we can say that sometimes force and displacement are in the same direction, sometimes force and displacement are exactly opposite to each other, and sometimes force and displacement are at right angles. Okay, when such situation is there, then we say that there is positive, negative or zero work respectively. So when positive work is there, baga, when force and displacement are in the same direction, you are applying force and displacement is there in the body, both in the same direction, means theta is what? 0 degree. Then work done by the force is positive. That time work done by the force is positive. Very good example is there. Look at here. That weight lifter is lifting the weight. आणि त्यांनी ते धरून ठेवलं आहे, फोर्स लावला आहे पण धरून ठेवलं. डिस्प्लेसमेंट काय आहे, सॉरी डिस्प्लेसमेंट इज बघा ते वरती उचलतो आहे, तो ग्राउंडपासनं इथे ग्राउंडवर होतं समजा, ते वरती उचललं आहे म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. सो दिस इज व्हॉट? पॉझिटिव्ह वर्क. दिस इज अ केस ऑफ पॉझिटिव्ह वर्क. दिस इज अ केस ऑफ पॉझिटिव्ह वर्क. नाउ व्हेन निगेटिव्ह वर्क इज देअर, एक्झॅक्टली अपोजिट दिस टू सिच्युएशन इज देअर. when the force and displacement are opposite direction, दोन्ही एक्झॅक्टली एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतात, theta is 180 degree, then the work is done is negative. And look at that the same, now it is trying, that weightlifter trying to pull but not possible, आणि ते खाली ओढले गेलेले बघा, तो लावतो फोर्सवरती आहे पण त्याच्याकडनं उचललं जात नाही, खाली जाता येते. मीन्स फोर्स इज इन अपोजिट डायरेक्शन, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. बघा या ठिकाणी दाखवलं आहे फोर्स and displacement are in the opposite direction. Displacement downward, force is upward, and this is a condition of what? Negative work. Last, zero work. दोन कंडिशन आहे मात्र झिरो वर्क मध्ये बघा. when force does not cause any displacement, बघा W इज इक्वल टू काय आहे? FS आहे आणि हा प्रॉडक्ट FS cos थीटा, FS cos थीटा असं ॲक्च्युली सूत्र आहे. आता हा प्रॉडक्ट झिरो केव्हा येईल? या तिघांपैकी कोणीही एक झिरो झाला, तिघांपैकी कोणीही एक झिरो, वर्क डन विल बी झिरो. पण तुम्ही फोर्स लावतायत, फोर्स आहे पण वर्क डन झिरो आहे, म्हणजे फोर्स आहे काही ना काही. मग आयदर एस इज इक्वल टू झिरो ऑर कॉस थीटा इज इक्वल टू झिरो, यापैकी काहीतरी एक असणार. म्हणजे एस इज इक्वल टू झिरो म्हणजे काय? लावलेल्या फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालंच नाही, तुम्ही भिंत ढकलण्याचा प्रयत्न करताय आणि मी सांगितलं तुम्हाला ही भिंत संध्याकाळपर्यंत ढकलून ठेवा. तुम्ही खूप ढकलली पण तुमच्याकडनं ती ढकलली गेली नाही. मी संध्याकाळी म्हटलं अरे तुम्ही कामच नाही केलं. तुम्ही सर आम्ही खूप ढकलली पण नाही ढकलली गेली. कारण काय? मला आणि मी काय निष्कर्ष काढला? तुम्ही कामच नाही केलं. कारण का? आय डिडंट सी एनी डिस्प्लेसमेंट. आणि जेव्हा एस इज इक्वल टू झिरो असतो तेव्हा ऑब्व्हियसली डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल? झिरो येणार आहे. डब्ल्यू इज इक्वल टू झिरो अँड दॅट ओनली कंडिशन. when applied force does not cause any displacement, then the work done is zero. बघा या वेट लिफ्टरने आता वजन धरून ठेवलेलं आहे, तसंच धरलं आहे. आता या कंडिशनमध्ये उचलेपर्यंत वर्क आहे, उचलून हातात तोडलं का वर्क डन झिरो. बिकॉज फोर्स इज देअर, डिस्प्लेसमेंट इज वॉट? झिरो. अँड धिस इज द कंडिशन ऑफ वॉट? झिरो वर्क. पण अजून एका कंडिशनमध्ये झिरो होतं बघा, इथे एस इज इक्वल टू झिरो झालं, झिरो. कॉस थीटा झिरो आला पाहिजे. आणि कालच आपण बघितलं कॉस 90 डिग्री इज इक्वल टू झिरो असतो. मीन्स वेन द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस ॲट राईट अँगल्स टू द फोर्स. व्हेरी इम्पॉर्टंट. वेन डिस्प्लेसमेंट आर परपेंडिक्युलर, displacement and force and displacement are perpendicular to each other, that is theta is equal to 90 degree, then work done by the force is zero. त्या फोर्सने काम शून्य केलं. मग ते फोर्स, ते वर्क डन कोणत्या ते दुसऱ्या फोर्सने केलं असेल. ऑब्जेक्टवर एकाच वेळेस अनेक फोर्स काम करतात, असं काही नाही की एकच फोर्स काम करतो. देन इन दॅट केस वर्क डन इज झिरो. बघा आता हा व्यक्ती काय करतो? धिस पर्सन इज कॅरिंग दॅट CPU इन हँड. आता या CPUवर किती फोर्स काम करत आहे? किमान 2. ग्रॅव्हिटेशन फोर्स त्याच्या वजनाइतका खाली ॲक्ट करतोय आणि त्याने लावलेला फोर्स त्याला इकडे ढकलतोय. बघा तो असा घेऊन चालला आहे. आणि ह्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट त्याने लावल्या फोर्सच्या दिशेने झालेलं आहे. म्हणजे त्या व्यक्तीने लावल्या फोर्सने पॉझिटिव्ह वर्क केलेलं आहे.
बट ग्रॅव्हिटेशनल फोर्सने केलं वर्क काय? ऑब्जेक्ट बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला कसा गेला आहे? ॲट राईट अँगल. ऑब्जेक्ट इज मुवमेंट ॲट राईट अँगल्स टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड सो द फोर्स वर्क डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज व्हॉट? 0, बिकॉज object is moving at right angles to the gravitational force. So in that case 0 work is there. कळतंय तुम्हाला? अशा पद्धतीने 0 वर्क असतं. अजून त्याने सांगितलं आहे बघा, एक ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी. टेक अ प्लास्टिक कप. असा एक प्लास्टिक कप तुम्ही घ्यायचा आहे. असा एक प्लास्टिक कप मग घ्यायचा आहे. त्याला सेंटरला असं होल बनवायचं आहे. मेक द होल ॲट द सेंटर. टेक अ लॉंग थ्रेड. एक मोठा धागा घ्या, त्याला डबल करून घ्या. त्याचे दोन एंड काय करा? 2 एंड करून त्याला याच्यातनं पास करा आणि ते गाठ मारून द्या. ओके, बघा तेच सांगितलं त्यांनी. टाय द थिक नॉट, इनफ नॉट ॲट द एंड ऑफ सो दॅट नॉट विल नॉट पास थ्रू द होल, अँड टेक केअर दॅट द मध्ये 2 धागे आहेत ते साईडला असले पाहिजे, बिलो द बॉटम ऑफ द कप. नाव टाय अ नट टू ईच ऑफ द 2 एंड्स ॲज शो इन द फिगर. बघा दोघी नट एंडला एक आपल्याला किंवा एकाच दोन्ही एंडला एक नट बांधायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा ॲज शोन फिगर ए, पुट अ कप ऑन अ टेबल अँड कीप वन ऑफ द नट इन द कप. म्हणजे एक दोऱ्याचं दोन्ही एंडला एक नट बांधायचा आहे, आपले मेटलचे नट, आणि एक नट कपमध्ये टाकून द्या आणि एक नट असा साईडला सोडा याच्यावरनं. बघा 1 नट इज इन द कप अँड 1 इज इन द अशा पद्धतीने साईडने सोडा अँड त्याला सोडून द्या. व्हॉट्स हॅपन? त्या नटच्या फोर्समुळे तो कप असा हळूहळू काय येईल? इट विल स्टार्ट टू मूव फॉरवर्ड इन दिस वे. ओके, दे आर आस्किंग अनदर वन ॲज शोन फिगर बी. वेन द कप इज स्लायडिंग अलॉंग द टेबल, मग तो कप असा पुढे ढकलला जातो. काय करा? त्याच्यावर पट्टी ठेवून अशी तिला दाबा त्या दोऱ्याला. बाय पुटिंग रुलर इन इट्स पाथ, व्हॉट विल हॅपन? ऑब्वियसली द मुवमेंट ऑफ द कप विल बी अपोज. तो थोडासा किंवा हळूहळू पुढे जाईल किंवा थांबून जाईल, डिपेंड्स. ॲज शोन इन द फिगर सी. बघा काय करायचं आता तो हा दुसरा नट पण इथून काढून घ्यायचा आहे बघा असा, आणि ते साईड दोन्ही बाजूने असा टाकून द्यायचा आहे बघा, साईड खालून असे दोन्ही बाजूने. आणि आता कप मुवमेंट होतो का? तो बघा. 2 नट्स हँगिंग ऑन द अपोजिट साईड ऑफ द टेबल अँड ऑब्झर्व. दे आर आस्किंग अस फिगर ए. पहिल्या प्रश्न विचारत आहे, व्हाय डज द कप गेट पुल्ड? बिकॉज फोर्स इज ॲक्टिंग अँड बिकॉज ऑफ दॅट फोर्स इट इज स्लायडिंग इन वन डायरेक्शन, बिकॉज अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतो. इन फिगर बी, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द कप अँड द फोर्स ॲप्लाइड ऑन द रुलर? आता या ठिकाणी काय होतं आहे? इथे फोर्स ॲप्लाइड जो एवढा आहे तेवढं डिस्प्लेसमेंट होत नाही, कारण इथे फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतं आहे, आणि म्हणून म्हणजे फोर्स ॲप्लाइड बाय द रुलर इज इन दिस डायरेक्शन बघा, अँड डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू इच अदर आहे, असा प्रकार आपण सांगू शकतो. अँड इन थर्ड केस, व्हाय डझन द कप गेट डिस्प्लेस? इथे कप डिस्प्लेस का होत नाही? बिकॉज फोर्स इज बॅलन्स, no net force act on the cup, and so 0 force is there, and so work is equal to what? Force into displacement. Force is 0, so no displacement takes place, and so no work is done here. कोणतंच काम होत नाही. Which type of work done in figure A, B and C? मग फिगर ए मध्ये बघा पॉझिटिव्ह वर्क आहे, फिगर बी मध्ये निगेटिव्ह वर्क होत आहे फोर्सने, आणि फिगर सी मध्ये 0 वर्क आहे, नो वर्क इज डन. Means here also positive, negative and 0 work is there. In all these 3 actions above, what is the relationship between applied force and displacement? Same. If the object is displaced in the direction of force, then positive work is there. If object is displaced in the opposite direction of force, then negative work is there. If object does not displace because of force, then 0 work. Or if the object is displaced at right angle to direction of force, then also 0 work is said to be done. हे कळतंय तुम्हाला? बघा, suppose an artificial satellite is moving around the earth in the circular orbit. As the gravitational force acting on the satellite along the radius of the, त्याच्यावर gravitational force act असतं, and its displacement along the tangent म्हणजे perpendicular to each other, the work done by the gravitational force is 0. या ठिकाणी बघा, हा आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, हा पृथ्वीभोवती विशिष्ट अंतरावर फिरतो आहे, आणि त्या पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला असे आपल्याकडे खेचत असतं, आणि टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ असतं. ते आपण पुढच्या वर्षी ते शिकणार आहोत. ॲट दॅट इन्स्टंट
and the motion of the satellite is at that instant right angle to the direction of the force, and at this is the displacement and means direction of the direction between displacement and force is right angle. So work done by gravitational force is what? 0. आणि म्हणून हा सॅटेलाइट पृथ्वीकडे येऊन पृथ्वीवर तो येऊन पडत नाही. दिस इज बिकॉज ऑफ व्हॉट? द मुवमेंट ऑफ द सॅटेलाइट इज ॲट राईट अँगल टू द फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट. आणि ते कोणत्या इन्स्टंटला आहे बघा, ए ठिकाणी, बी ठिकाणी, समजा या सी ठिकाणी इथे सॅटेलाइट आहे, तर इथे देखील अचं सेंटर बघा, हिअर द डायरेक्शन ऑफ द फोर्स and the direction of the displacement, both are at right angles. So no work done by the centripetal force, that is the force, gravitational force acting on the satellite. वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्टिट्यूट काम करतात. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, दॅट इज NPL, इज वर्किंग ॲट न्यू दिल्ली. इट वॉज कन्सेप्च्युलाइज इन 1943. म्हणजे तिचं कन्सेप्शन, ती जी कार्यवाही झाली ती 1943 झाली. It functioned under the Council of Scientific Research, Scientific and Institutional Research, CSIR आपण त्याला म्हणतो. It conduct basic research, जे basic research आहे in the various branches of physics and helps various industries, institutes engage in the developmental work. वेगवेगळ्या कामासाठी येतं. Its main objective to establish national standards of various physical क्वांटिटी, राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचं तिचं स्टँडर्ड डिसाईड करणं हे त्यांचं काम आहे. हे सगळं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता एक एक्झाम्पल दिलं बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक अन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू हाईट ऑफ 10 मीटर, जीची किंमत दिली बघा. म्हणजे गिवन काय आहे बघा, गिवन m इज इक्वल टू वॉट? 20 kg, बरोबर. h इज इक्वल टू म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, s इज इक्वल टू वॉट? 10 मीटर, अँड g इज इक्वल टू वॉट? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता वर्क डन काढायचं म्हणजे फॉर्म्युला काय आहे? w इज इक्वल टू f इंटू s. पण f आपल्या जो आहे का? नाही. मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट f. f इज इक्वल टू वॉट इज द फॉर्म्युला? ma. बट यू आर लिफ्टिंग इट, म्हणजे तुम्ही कोणता फोर्स लावता इथे? m इंटू ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यावं लागेल, mg. मग m इज इक्वल टू व्हॉट? m इज इक्वल टू हाऊ मच? 20, and g is equal to minus 9.8. Now why I have taken here minus 9.8? Because vertically upward, against sign convention या ठिकाणी वापरलं आहे. And so this will be how much? 196 न्यूटन. 196 न्यूटन ते येणारे 196 न्यूटन, सॉरी minus 196 न्यूटन it will be. This will put here. Now what is the work? Minus 196 into displacement is what? 10, and so what? Minus 1960 joule. What the negative sign indicates here? Negative sign indicates that the work is what? Work is negative. Negative sign indicate काय करता है? Work is negative. It is against the direction of force. ऑब्जेक्ट वरती जातोय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली, निगेटिव्ह वर्क इंडिकेट करतोय. दॅट्स वाय दॅट वर्क इज व्हॉट? व्हॅल्यू इज निगेटिव्ह. बाकी काहीच नाही. वर्क डन आहे, फक्त निगेटिव्ह साईन इंडिकेट काय करत आहे? निगेटिव्ह वर्क इंडिकेट करते. सेकंड एक्झाम्पल बघा. प्रवीण हॅज अप्लाइड फोर्स ऑफ 100 न्यूटन ऑन द ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टवर बघा, हा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवर किती फोर्स लावला आहे? 100 न्यूटन. असा ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ॲट अँगल ऑफ 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. म्हणजे बघा, हा फोर्सची डायरेक्शन आहे, दिस द डायरेक्शन ऑफ फोर्स किती डिग्रीची आहे? 60 डिग्रीची. अँड ऑब्जेक्ट गेट डिस्प्लेस इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आणि ऑब्जेक्ट हा इकडे असा आलेला आहे, दिस द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. अँड वर्क डन इज 400 जूल. म्हणजे इकडून इकडे येताना त्याने काम किती केलं आहे? 400 जूल वर्क इज डन. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट? Means what is given to us here? Force is given 100 Newton, correct? Theta is given 60 degree. Work is given how much? 400 joule. And cos 60 degree ची किंमत पण तुम्हाला दिली बघा, 1/2. काही अडचण नाही. आपल्या कोणता फॉर्म्युला आपला काय मग इथे? W is equal to what? Fs cos theta.
Therefore W is equal to what? F into S into what? cos 60 degree. and cos 60 डिग्रीची व्हॅल्यू त्यांनी दिली बघा. मग आपण ह्या सगळ्या किमती टाकूया. F इज इक्वल टू हाऊ मच फोर्स 100, हाऊ मच डिस्प्लेसमेंट नाही वर्क डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. ओके W इज गिवन, W इज वॉट 400 जूल. डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. ओके S and cos 60 is 1/2. Therefore what will get? 400 is equal to 50 into S, simplification, and therefore S is equal to what will get? 400 upon 50, that will be equal to what? 8 meter. So object will displace how much? 8 meter in horizontal direction. Got it? Here we stop today. We'll meet very soon in the next lecture. Till then, bye bye. Take care, all of you.